मित्रांनो, मामा जय मल्हार. जय मल्हार मामा. मामा माणसानं माणसाला इसरायचं नसते हा. वांग्याचं कॅरेट तो 1000 रुपये चाललंय म्हणून मामाला इसरायला. बरोबर नाही, बरोबर नाही. तुला तो 1500 जावा. माझं काय म्हणणं आहे, तो 1500 जावा चांगलं आहे, पण आम्हाला कधी मध्ये चहा पाच जावा. आमचं म्हणणं आहे मामाची बिल्डिंग मानावं. खरे का नाही मित्रांनो, आपल्या शेतकरी माणसाचं कोणाच तरी चांगलं व्हावं ही आपली अपेक्षा आहे. पण मित्रांनो बी चहा पाजायला पाहिजे का नाही? कारण कसं आहे, आम्हीच फोन लावायचा मामाला, या आमचा जीव मामाचा आणि मामा असं मनानं सांगायचं चहा. कारण कसं आहे, तुमचं भलं हो, तुमच्या मागं आमचं बी भलं हो. तर मित्रांनो, मामान खरंच आवाज दिला, चहा पाजला बाबा, त्याचे आपण आज आभारी आहेत. तेच म्हणलं कसं आहे मित्रांनो, थंडी खूप चालू आहे. मामानं सकाळी 4 कॅरेट वांगी विकली तर पहा, मग त्याला थोडाफार खर्च नको का? तसं काय नाही मित्रांनो, खर्च मामा करतात तुम्ही, आई तर मोकळ्या म्हणायचं, पण थोडंसं बोलावं लागतंय. बोलल्याशिवाय तर आई सुद्धा लेकराला पाहिजेत नाही. होय. बरं जाऊ दे मित्रा, कामधंदा कसं काय चाललाय? बेकारी चालली. अरे मार्केट तर जोरात आहे, मार्केटला 1500-2000 रुपये रोज कमवायले. असं 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 तर मित्रांनो, मामा शेती बी करतात, शेती करून हे काम बी करतात. मामा शेती करून काम केलं तर थोडाफार आधार होतो की नाही? पुन्हा मामाचा मेंढ्याचा बी व्यवसाय आहे. मामाकडे भरपूर व्यवसाय चालू आहेत, घंटाभर बसत नाहीत आणि आपल्यालाच म्हणतात पुन्हा या 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 बसा बसा, आणि आपण रातभर पळायचं, दिवसभर पळायचं. चला मित्रांनो, संसारात धडपड करावंच लागते, केल्याशिवाय काही मार्ग नाही मित्रांनो. तर कसं आहे मित्रांनो, थोडा संसार चिकाटीनंच करावं लागतं. मामाचंच बरोबर आहे. मला वाटायला आता मामाकडून शिकून घ्यावं काहीतरी पुढचा मार्ग सुचन. चिकाटी असल्याशिवाय माणूस बी थोडं पुढं जात नाही मित्रांनो. हां, बरं थोडंसं तेल बी मामाचं कसं झालं माहिती आहे का? आता थोडंसं मुलगा बी हाताखाली कामाला आला आहे, त्याच्यामुळं मामाचं थोडं चलतं इकडं तिकडं. आपले लहान मुलं इथं मित्रांनो, त्याच्यामुळं आपल्याला एकलेलंच समजा करावं लागतंय. आणि आपण गरीब माणूस आहेत, आणि मामाचं कसं आहे माहिती आहे का? मामाकडं बॅलेन्स हे समजा, त्याच्यामुळं मामाला काही अडचण नाही. त्याच्यामुळं मामा खुशीत राहत आहे. आता आपल्याला कसं, आता आपली घोडा येणार, आपल्याला जायचं घोडा भरायला. असो मित्रांनो, मामाचं चांगलं असलं तर आपल्याला कधी मध्ये कामी येते. त्याच्यामुळं मामाचं भलं हो, त्याच्या मागं आपलं बी होईल मित्रांनो. आणि मित्रांनो, तुमच्या इकडं गारवा कसं काय कमेंटमध्ये सांगा. थोडं शरीराची काळजी घ्या एखादा महिना, त्याच्यामुळं काय हे नाही मित्रांनो. सकाळीच 5ला गाडी भरायला जायचं होतं, पण त्या गावात उसलं आहे, बिबट्याच लय भीती, त्याच्यामुळं गेलोच नाही मित्रांनो. जाऊ द्या, नुसतं बिबट्याची इकडं लय वातावरण आहे शिरूरला, त्याच्यामुळं थोडं जपूनच चालावं लागतं. सकाळी दिवस नेल्यावर जावं लागतं. चला मित्रांनो, दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. धन्यवाद.